वणुदेवी स्पोर्ट्स मांगरुळणी पाडा आणि काणाई स्पोर्ट्स नाईक पाडा बी. वेलकम बॅक करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय नगरसेविका चषक 2026 बॉलिंग मार्क वर पाहतोय. बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल साठवण. दोन खेळाडू साईनाथ तपीसर आणि अजित हिलिम ही जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अजित साठी पहिला बॉल आपण पाहिला जो एक डॉटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. प्रफुल्ल साठवण स्पेअर मारा होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्या अंपायर्स आपण बघितलं तर मग अजित घरत युक्ताचं आपण बघितलं तर त्याने योगदान दिले. आणि या संपूर्ण आपण बघितलं तर मग कॉमेंट्री पॅनल डीबीएन पॅनल साठी आपण पाहिलं तर मग शीतपेय मात्र नक्कीच पोहोचवलं. स्पॉन्सर्स केलं, त्यांचे आभार व्यक्त करतोय. थोडस दुपारचं तापलेलं वातावरणामध्ये थंड केलंय. दुरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. दोन आपण बघितलं तर लांब लचक हाताने मात्र आपण पहिला हा इशारा पोहोचवला जातोय. डिसिजन पोहोचवलं गेलंय आमच्यापर्यंत. दोन वाईट एक डॉट हे पाहिलंय आपण. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा उल्लेखनीय राहणार आहे, कारण की पहिला दिवस टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा म्हणजे कालचा दिवस जो राहिला संतोष कोम आणि आपण पाहिलं तर मग कृष्णा भोईर, अक्षय कोठावले त्या खेळाडूने आपण बघितलं तर कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला. इनसाइड आउट मात्र इनफिल्डच्या वर्ण फटका एक्झिक्यूट करायचा होता. फिल्डर पाहतोय तिथे पोहोचले गेले, धावा मिळत आहेत दोन. पॉवर प्लेचा स्पेल आहे, पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करण्याची मनसुबा मात्र दर्शवला जातोय. फील्डचं बंधन आहे, फील्डच्या बंधनाचा फायदा मोठा उचलण्याचा प्रयत्न आहे. ही स्पर्धा आपण पाहिली तर मग आकर्षित अशा ट्रॉफी, मॅन ऑफ दी सिरीज साठी सायकल आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत, बॅटरसाठी आपण पहिला बॅट आहे. परंतु पारितोषिक पटकावणार कोण या देखील गोष्टींकडे लक्ष असेल. जागेवरनं मात्र फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल मध्ये आपण पाहिलं तर संपर्क राहिला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जसं म्हणतात ना की शाळेमध्ये इम्पॉर्टंट असतं होमवर्क, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये भरपूर गरजेचं असतं फुटवर्क, आणि ते फुटवर्क दिसत नाहीये बॅटरचं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. संघाच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर वाढ करायची आहे, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगला खेळ होत नाहीये. फटका चांगला खेळला इनफिल्डच्या वरनं, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर पाडला करता चान्स घेतलाय. बॉल हातातून निसटला गेलाय आणि बॉल मात्र आपण पाहिला तर हातातून निसटल्यानंतर निघून गेलाय. जाऊ का चौकार आलाय आणि वैभव दळवी सांगतात आम्हाला टीमची टोटल झाले 8 धावा झाल्यात. आणि पाहू शकते आता की एक जीवनदान मिळालं आणि स्थिती आता सुंदर दिसते. आणि स्पोर्ट्स टीम उलटाच बॉलला आपण पाहिलं तर मग मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा आपण पाहू शकतोय. या क्षणाला मात्र आपण पाहिलं तर मग पंचांनी दिलाय. कॅच पकडला जरूर होता, परंतु नो बॉल घोषित केला जातोय आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग फलंदाज वाचतोय, इकडे वाचला गेलाय. आणि सगळ्यात मोठी आपण पाहिले तर मग आता इंटरेस्ट गोष्ट आपण पाहिले तर मग फ्री हिट, फ्रीडम आहे, लाठी चार्ज करण्याची संधी आहे. फ्रीच्या बॉलवर हवेत बॉल उडालाय, झेल पकडला जातोय, परंतु नुकसान मात्र होणार नाहीये. बघा दोन्ही बॉल आपण पाहिले तर मग कॅच कलेक्ट केले गेले होते, परंतु खाया पिया कुछ नाहीये आणि दवा मिळाल्या तिथे आपण पाहिलं तर मग
सिंगल. नोला देखील आपण पाहू शकतोय. धावची टीमची टोटल आहे 11. 5 बॉल हे पाहिलेत आतापर्यंत आपण. 5 मध्ये 11 आल्यात. प्रॉपर टायमिंग नाहीये. लिमिट विकेट क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर मग बॉल आहे. राज आलेत पुढे. एक चांगले खेळाडू आहेत या संघाचे. राज आणि बॉलला फील्ड केलं. 1 रन्स 12 धाव फलकावर पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद अजित आणि साईनाथ यांनी 2 खेळाडूंनी जोडून मात्र बनवलेल्या 12 धावा. पार्टनरशिप झाली 12ची. परंतु पार्टनरशिप मोठी करायची आहे ना तर दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील असाच काही चांगला खेळ करावा लागेल. आणि तो होते का पाहूया. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या स्पेलला सुरुवात देखील होताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या स्पेल साठी बोलवले जातात बॉलर. आपण पाहिलं तर मिस्टर राज साठवण यांच्या हातामध्ये बॉलिंग मात्र सोपवली जाते. विशेष आपण बघितलं तर मग राजांनी आतापर्यंत आपण बघितलं तर मग या संघाला चांगलं योगदान दिलं गेलं आपल्या संघासाठी. विथ द बॅट विथ द बॉल नेहमीच आपण पाहिलं तर मग कारगिर खेळाडू आहेत आणि कला आणि कला दर्शवताना जरूर सातत्याने पाहायला मिळतात. या मॅच मध्ये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आपल्या संघासाठी विकेट शोधायचं आहे. कारण की आपण पाहू शकतो की 12 धावांची पार्टनरशिप झाली ना त्या पार्टनरशिपला तोडण्याचं प्रमुख कार्य आता थेट माझ्यावर येऊन पोहोचलंय. माझ्या खांद्यावर माझ्या संघाची जबाबदारी आले आणि इथे ब्रेक मिळवण्यासाठी डेफिनेटली आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळाले. मग ब्रेक थ्रू मिळवून देतील का? वेळचं बंधन असेल. पहिला बॉल लॉंग रनअपने अराउंड द विकेटने सामना होताना पाहायला मिळेल. बॉल हवे तो आहे. त्याच्या खाली स्वतः गोलंदाज झेल मिळेल. बघा विकेट साठी आले होते राज आणि विकेट मिळवली पहिल्याच बॉलवर. मोठा फटका शोधण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर अजित हिलेम बॅक टू द पॅव्हिलियन अँड कॉटन बॉलची संधी पूर्ण केली आणि पहिला धक्का आपण पाहिला तर कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बीट टीमला मैदानाच्या मध्ये फलंदाज बाद. व्हेरी मच इज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश वाघ येत आहेत आणि राज यांनी पहिल्याच बॉलवर पहिली मोठी सफलता मिळवली. राज यांनी आपण पाहिलं तर मग दाखवून दिलं की माझ्या संघाचा का एक टॉपचा खेळाडू आहे. टॉप क्लास खेळाडू आहे आणि तो खेळ मात्र त्याने दर्शवला गेला. मैदानाच्या आतमध्ये आल्या बॅट फिरवलंय परंतु बॉल हवे. बॉलच्या खाली फिल्डर झेल ड्रॉप होताना दिसून आलाय. धावा मिळाल्या 2. हातामध्ये आला होता कॅच. थोडस पण बघितलं तर नुकसान होताना पाहायला मिळते. राज म्हणत आहेत की काय झालं कारण की हा कॅच पकडायला हवा होता. कॅच सुटला गेलाय आणि कॅच मुळे नुकसान होऊ शकते कदाचित आपल्या संघाचं. काहीतरी आपण पाहिलं तर मग थोडासा चेंजेस पाहायला मिळू शकत आहे. आणि आपण पाहिलं तर मग हो पहा लगेच आपण पहिला तर इथे ट्रान्सफर होताना पाहायला मिळत आहे. ट्रान्सफर झालंय आपण पाहू शकतोय. थेट आपण बघितलं तर मग ड्युटी होती पोमनला आता ड्युटी लावले कामनला. चेंजेस झाला थोडासा आपण बघितलं म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये. अक्रॉस गेले होते. फाईन लीग क्षेत्रामध्ये खेळण्याचा मनसुबा स्पष्ट आहे, साफ आहे, क्लिअर आहे. त्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी करायची आहे असं दर्शवताना बॅटर पाहायला मिळतोय मिस्टर हरीश वाघ. परंतु हरीश यांना नक्कीच विचार देखील करावा लागेल की राज प्रत्येक वेळेला त्या क्षेत्रामध्ये आपल्याला खेळण्यासाठी चेंडू देणार नाहीये आणि जर त्या क्षेत्रामध्ये खेळायचं असेल तर चांगले चेंडू मात्र नक्कीच तुम्हाला बॅटवर घ्यावे लागतील आणि चांगलं शॉट सिलेक्शन करावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अंपायरचं आपण पाहिलं तर अजित घरात अतिशय चांगल्या प्रकारे अंपायरिंग देखील करतात. तिकडे बघा प्रत्येक गोष्टीकडे नजर आहे, लक्ष आहे. थोडासा आपण बघितलं हवेचा वेग वाढतोय, स्टंप डाऊन होताना पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहू शकतोय
की जवळजवळ आतापर्यंत जर बघितलं आपण तर 4 बॉलचा आपण पाहिले तर मग खेळ झाला 2च धाबा दिल्यात राज आणि आतापर्यंत सुंदर स्पेल चांगला स्पेल आणि ठेचून मारा करणारा स्पेल नियंत्रणामध्ये ठेवणारा हा स्पेल पाहतोय आपण आणि या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर मग फक्त आलेल्या 2 धाबा कटचा फटका पाहतोय आपण गली आणि पॉइंट परंतु गलीचा फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय बॉलला पकडलंय फेकलंय गेलंय आता आपण बघितलं तर वनदी स्पोर्ट्स मांगुर्डीपाडा हा संघ आपण पाहिला ना तर भरपूर इम्प्रुव्हमेंट केलाय ज्या आपण पाहिला तर मागील स्पर्धेमध्ये मला एक स्पर्धा जी आठवली गेली कारण की जवळजवळ मडीपाड्याची जी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या या संघाने जो खेळ केला होता ना म्हणजेच मेहनत करत राहा बघा तुम्हाला यश एका दिवसात नाही परंतु एक दिवशी नक्की मिळेल आणि ते मात्र करून दाखवत असताना मांगुर्डीपाडा संघाने देखील इम्प्रूव्ह केलंय एज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल प्रस्थान पाहू शकतोय फलंदाज बाद सफलता राजच्या खात्यामध्ये आणखीन एक धक्का दुसरा मैदानाच्या आतमध्ये काळे स्पोर्ट्स नाईकपाडा बी या टीमला परतावं लागेल साईनाथ खेळाडूला धाव फलकावर धावा पाहतोय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा जागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा जागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा थँक्यू सो व्हेरी मच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आलेत कृष्णा गांगोडा आणि राजांचा स्पेल आपण बघितला तर मग 3 धावा 2 विकेट त्या बात आहे फलकावर धावा 15 बॉलिंग मार्क वर येतात बॉलर आपण पाहिले तर आता मिस्टर सोमवेल घाटाला आपण पाहतोय तर इथे बॉलिंग करण्यासाठी निवडले गेले आज आपण पाहू शकतोय तर मग सोमवेलवर विश्वास ठेवला गेलाय आज आपण पाहिलं तर विथ द बॉल आणि काहीतरी सरप्राईज पॅकेट सरप्राईज मात्र आपण पाहिलं तर मग इथे आपण पाहू शकतो पेश केलं जाऊ शकतंय उलटाच बॉल दिलाय त्या बॉलला मात्र आपण पाहिलं तर मग खेळलं गेलंय बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये परंतु आपण पाहिलं तर धावा मिळतील इथे आपण पाहिलं जास्त नाहीये परंतु जितका मिळेल त्याच्यावरच मात्र आपण पाहिलं तर मग समाधानी धावा लागेल धावसंख्या 16च्या घरामध्ये 16 पाहतोय आपण पोहोचले गेलेत बुन जे सागर भरताय थेंबे थेंबे तळसाचे कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग असं वाटलं होतं की या मैदानामध्ये कदाचित पाऊस येईल का परंतु पाऊस आला होता पण तो इथे नव्हता तो पुण्याला आला होता आणि नुसता पाऊस नव्हता तर भरपूर पाऊस होता परंतु असं क्लायमेट अचानक मध्ये बदलताना देखील आपल्याला पाहायला मिळालंय टायमिंग शॉट आहे विकेट किपर मागे पाठलाग करतात बॉलचा पाहू शकतोय रेस लागली बॉलला मात्र रोखलं गेलंय धावा मिळते तत्पूर्वी बॅटर्सना दोन धावेने वाढ होताना पाहायला मिळत आहे धाव फलकाचा आकार मात्र आपण पहिला वाढवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर धाव फलक मोठा करायचा आहे धाव संख्या 18 झाली आहे संमेलनच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडू फेकून झालेत आणि 2 मध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत आपण पाहिलं तर मग मागचा स्पेल राज यांचा जो चांगला राहिला होता आई कानाई देवी स्पोर्ट्स नाईकपाडा बे संघ आपण बघितलं तर मग धावांच्या शोधात निघलेला संघ आहे प्रथम बॅटिंग करत असताना किती धावांचा टार्गेट सेट करण्यामध्ये सहमत राहते पाहूया कारण की एक सेफ टोटल आपण पाहिलं तर मग 40 प्लस नक्की जावं लागेल 50 प्लस पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर हा फटका खेळला जातोय रन्स आपण पाहिले तर 1 कमी येत आहे आतापर्यंत आपण पाहिलं तर मग नेमकं आपण पाहू शकतोय तर 1 चौकार आपण बघितलाय परंतु त्याच्यानंतर आपण बघितलं की षटकार आलेला नाहीये त्यापरीने डीजेने देखील गाणं वाजवलं होतं मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात परंतु बॅटर कधी बॉल मारतील ढगात आता प्रश्न हा आहे सरळ खेचला जातोय बॉलला मात्र आपण पाहिलं तर
डाऊन द ग्राउंड फिल्डर आले तिकडे चांगलं शतरक्षण फेकी आपण पाहिलं तर चाललंय तत्पूर्वी मिळतील 2 धावा सिंगल डबलला मात्र आपण पाहिलं तर मग जास्त असतं मात्र भर दिली जाते कारण की मोठे फटके तर सहजासहज येत नाही त्यामुळे आता सिंगल डबलने देखील हे काम चालवलं जात आहे सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे क्रिकेटचं बेसिक आहे आणि ती मात्र कडी आहे ती जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल फेकून झाले 6 धावा खर्च केल्या टीमची टोटल आपण पाहिली तर 21 आहे फटका चांगला कन्वर्ट केलाय लॉंग क्षेत्रामध्ये चांगलं शतरक्षण पाहतोय आपण प्रफुलच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केला 2 धावा पुन्हा जोडल्या जात आहेत बॅटर आपण पाहिलं सातत्याने हरीश प्रयत्न करतात प्रत्येक बॉलवर तुटून पडायचं आहे आणि धावांची सफलता मिळते सोमेलला या ओव्हर मध्ये पहिली आणि धक्का पण पाहिला तर हा तिसरा असेल काडाई स्पोर्ट्स नाईकपाडा बीट टीमला धप्पलकार आपण पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात पाहतोय 23 धावा हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण गावागावान खुल्ला मैदान फोर्सिक सरची होते धमाल अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण थँक्यू सो व्हेरी मच डीजे चला फील्ड सेटअप करायची आहे ज्याप्रमाणे आपण उल्लेख करायचा तर गीत देखील छान सुंदर ऐकवलं गेला म्हणजेच आपण बघितलं तर क्रिकेटपटूंची जान सन्मान अभिमान आणि नक्कीच आपण बघितलं तर मग सगळं काही आहे क्रिकेटपटूंचा हा क्रिकेटचा खेळ अगदी आपण बघितलं तर मग या क्रिकेट च्या पायी आपण पाहिला ना तर मग अनेक खेळाडू आपण पाहू शकतो की मग अनेक गोष्टीला बाजूला सोडतायत आणि नक्कीच या क्रिकेटच्या पटलावर मात्र फोकस करतायत आणि अनेक असे खेळाडू आपण बघितलं ना तर जेव्हा जेव्हा आपल्या संघाचा जो मॅच असतो ना त्या मॅच मुळे आपण पाहिलं ना तर मग काही अशा आपण बघितलं तर मग ठिकाणी जॉबवर देखील असतात आणि त्या ठिकाणी मग काही ना काही अशी वेगळी कारणं देतात परंतु कारणं देऊन आपण पाहिलं तर कामावर सुट्टी मारतात परंतु त्या मॅच खेळण्यासाठी मात्र आपण पाहिलं तर मैदान मात्र पहिलं गाठतात काही असे खेळाडू असतात तर आपण बघितलं तर घरी खोटं बोलून देखील मात्र क्रिकेट खेळण्यासाठी जात आहेत काही जर आपण बघितलं तर शाळेला काही जण आपण बघितलं तर कॉलेजला काही जण कामावर दांडी मारून या क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात कारण की हा क्रिकेटचा खेळ तसा आहे सगळ्यांना वेळ लावणारा खेळ आहे सगळ्यांना मोहात पाडणारा हा खेळ आहे हा पाहतोय आपण हा क्रिकेटचा खेळ समीर बॉलिंग मार्कवर आहेत भीमा नवीन बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत बॉल मात्र आपण पाहिलं तर चांगल्या स्वरूपात आपल्याला जात असताना पाहायला मिळालाय आणि चर्चा करायची झाली आहे ना तर मग कृष्णा यांना आपण पाहू शकतोय आणखीन एक आपण पाहू शकतो संघाच्या टोटल मध्ये धाव फलक आहे 24-24 स्लोवर वन टाकलाय धीमा टाकला जात आहे वेट केलाय त्यात नंतर थोडस लेट मात्र थेट व्हाईट बॉलचा इशारा आलाय परंतु आपण बघितलं की जे खेळाडू आहे चॅलेंज केलंय मात्र आपण बघितलं तर मग मांगुर्डीपाडा टीमने चॅलेंज केलं आता अंपायरच्या कॉलला पाहूया आपण तिसऱ्या अंपायर्स व्हाईट साइड आपण पाहिलं तर रिव्ह्यू मात्र मागितला गेलाय जो एक त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि तो रिव्ह्यू हप्ता मात्र आपण पाहिला तर वापरला जातोय आणि रिव्ह्यू मध्ये पाहूया की नेमकं काय घडतंय आपण पाहिलं तर मग वाईट डिलिव्हरी व्हाईट बॉल चा इशारा मात्र तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवला गेला याचाच अर्थ आपण पाहिला की जो एक रिव्ह्यू शिल्लक होता तो आता देखील गमावला त्यामुळे आता रिव्ह्यू नाही मिळणार परंतु आपण पाहिला धीमा टाकला जातोय वारंवार आपण पाहिलं तर गतीमध्ये आपण पाहिलं थोडस पण पाहिलं तर मग मिश्रण होताना पाहायला मिळतंय धीमा फास्ट आपण पाहिलं तर या प्रकारची गोलंदाजीमध्ये चालाकी असायला हवी आहे कारण की बॅटरला आपण बघितलं तर मग बॅटरचा बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी करणं चांगल्या बुद्धिमत्तेचा खेळ यावेळेला फटका चांगला आहे
टायमिंग झालाय कमाल. बॉलला पाठवलंय थेट समालोचन कक्षाच्या समोर, सीमारेषा पार. हा आलाय A1 क्वालिटी बिग ब्रँडेड कृष्णाच्या पॅड मधून षटकार. साधा बा पटूंची ही तर क्रिकेट पटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट थैंक यू सो वेरी मच. जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रूटे लेकिन हिम्मत न टूटे. धाफळकावर 31 धावा. लेंथ आपण पाहिली थोडीशी, आपण पाहिली पुन्हा एकदा वाईडर लाईनच्या बाहेर आहे, वाईड येणार आहे. ते आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये तिसरा वाईड. धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत 9. 3 वाईड 1 सिक्सर आणि बॉल फेकून झाले 3. म्हणजे जवळजवळ 3 मध्ये 9 दिलेत. आणि ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 2 जवळजवळ डॉट देखील फेकले गेले होते, परंतु 3 वाईड देखील फेकले गेलेत. भर पडणार आहे आता डेफिनेटली आपण पाहिले तर भर पडते. बघा ज्याप्रमाणे आपण गेले ना तर डिमांड मध्ये ऑफर सुरू असते 1 वर 1 फ्री. परंतु आतापर्यंत काय झालंय की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 1 वर जवळजवळ 2 वर 4 फ्री असं झालंय. कारण की 2 बॉल मात्र आपण पाहिलं चांगले 1 सिक्सर, परंतु त्यानंतर 4 वाईट देखील आले आहेत. म्हणजे त्यामुळे आपण पाहिलं बोनस पॉईंट आहे हा. आता आपण पाहू शकतो फटका खेळायचा होता, थोडासा लवकर खेळला गेला, परंतु डोक्यावर आदळला गेलाय बॉल. पाहू शकतो या वेळेला दुखापत होण्याची शक्यता असते, परंतु बॅटरला नक्कीच निरीक्षण केलं जात आहे आणि बॅटरने सांगलंय ऑल इज वेल, ओके सगळं काही ठीक आहे. कारण की थोडासा आपण बघितलं होतं की डोळे बंद केले होते, निरीक्षण मात्र नजर हटवून मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संघाच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर मग 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 बॉलचा खेळ शेष आहे, 34 धावा फलकावर. चेंडू होता बॅकफुटला जाऊन शॉर्ट टर्म पुल केलाय, परंतु इतका पुल नाही झालाय जितका अपेक्षित होता. 2 मिळणार आहे, 2 मिळतात डेफिनेटली. आपण पाहिलं तर 2 मिळतात. 34 वाढणं वाढ झाले 36च्या घरामध्ये. आता आपण बघितलं तर मग एक अंतिमचा बॉल आहे, 36 झालाय. जर जवळ आपण बघितलं ना एक चौकार आला ना तर 40 होऊ शकतात आणि 40 झाल्या तर मग आपण पाहू शकतो की चांगला टोटल. बघा सकाळच्या 17 मध्ये ना 36 धावा डिफेंड झाल्या आहेत, म्हणजे चांगला धावा बनवल्या आहेत इथे. बघा फटका खेळायचा होता, कुठे गेलाय कुठे, परंतु आपण पाहिलं दीपक आहे आणि चौकार येणारच आहे. डेफिनेटली आपण पाहिला जसा उल्लेख केला होता 36 वर चौकार येईल का, आणि आलाय चौकार. धावफलक 40च्या घरामध्ये पोहोचलाय आणि जिंकण्यासाठी 41 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलाय. 41 टू नीट टू विन 24 बॉल. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण बघितलं तर मग जवळजवळ 4 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिल्या तर 40 धावा म्हणजे चांगल्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. आणि खास करून विश्लेषण करायचं झालं ना तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग लक्ष असणार आहे वनदेवी स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीम. आपण पाहिलं तर मग हे चॅलेंज स्वीकारताना पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याकडे देखील आपण पाहू शकतो मग बॅटिंग लाईनअप आहे. बघा शेवटच्या बॉल मध्ये भीमाने मात्र आपण पहिला चौकार पेश केला होता आणि शेवटच्या ज्या ओव्हर मध्ये किती धावा आल्या तर तब्बल 17 धावा आल्या आहेत. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो इथे मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय. मोमेंटम शिफ्ट झाल्यानंतर आपण पाहिलं तर इथे आता या मोमेंटमला कॅचअप करून चांगला खेळ म्हणजेच काय तर इकडे आपण पाहू शकतोय आता बॉलिंग सगळे काही जबाबदारी बॉलिंगवर असेल आणि जबाबदारीने आपण पहिला बॉलिंग नीट केली इथे तर ही मॅच जिंकू शकते कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीम. परंतु त्याच्यासाठी आपण पाहिलं तर सांगू नाही तर मैदानाच्या आतमध्ये सगळं काही करून दाखवावं लागेल. आता जबाबदारी गोलंदाजाची आहे, परंतु बॅटिंग मध्ये टीम पाहिली आपण तर वनदेवी स्पोर्ट्स कडे त्यांच्याकडे प्रशांत या खेळाडूला आपण बघू शकतोय, राज या खेळाडूला बघू शकताय. या टीम मध्ये आपण बघितलं तर अनेक असे कॅपेबल खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आपण बघितलं तर ती क्षमता आहे.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. 41 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं, परंतु कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातोय. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि सारे काम नसीब के भरोसे पे तो टाले नहीं जाते. आणि नशिबाच्या वर अवलंबून न राहता आपण पाहिला सध्या तरी आपण बघितलं तर मग इथे 2 खेळ आलेले आहेत आणि प्रफुल्ल साठवण आणि प्रशांत मडवी. प्रशांत आणि प्रफुल्ल आपण पाहिलं तर हे 2 खेळाडू आणि या 2 खेळाडूंवर सर्वस्व जबाबदारी या संघाची आता आहे. गोलंदाजी मध्ये आपण बघतोय साईनाथ यांच्या हातामध्ये स्पेल असेल आणि चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग एक्स्ट्रा धावा. एक्स्ट्रा धावा म्हणजे आपण बघितलं तर जवळजवळ बाबलीच्या काट्याप्रमाणे असतायत, तर टोचतायत. फुलटॉस बॉल दिलाय, पुन्हा एकदा आपण पाहिलंय या फुलटॉस बॉलची मेजवानी स्वीकारलाय, बॉलला पाठवलाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रस्थान मिळेल हा चौकार. 4 धावा. पोचले गेले सिक्सर ने 18 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा संतोष साठी पारदर्शक ठेवला गेलाय, बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडला गेला ना तर 500 रुपये संजय आणि वैभव यांच्याकडून दिले जातील, परंतु अट एकच आहे की फक्त डोके भरून कॅच घ्यावी लागेल. अकबरजी शेख वेलकम, मनापासून स्वागत असेल आपला. टीम 94 कामांचे आपण बघितलं तर कॅप्टन कुल म्हणून आपण त्यांना पाहतोय. अकबरजी शेख साहेबांचा देखील इथे शुभागमन झालं या क्रीडा नगरीमध्ये आणि त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून स्वागत. सिक्सर आलाय आणि सिक्सर ठोकलाय गेलाय आपण पाहिलं तर प्रफुल्ल साठवण धमाकेदार आपण पाहिले तर प्रफुल्लच्या माध्यमातून चौकार षटकार येताना पाहायला मिळाले आणि धाव फलकावर तब्बल 18 धावा आपण पाहिल्या तर मग येताना पाहायला मिळाल्या पहिल्या ओव्हर मध्ये. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 23 धाव्यांची गरज आहे. 23 18 मध्ये 23. नंबर 2 चा स्पेल पाहतोय आपण बॉलिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. बॉलर पाहिले तर मिस्टर अजित हिलिम. अजितच्या हातामध्ये आपण पाहिलं तर मग हा स्पेल सपवला गेला. पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. 18 धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. 41 टार्गेट डिफेंड करायचं असेल तर विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल आणि अकुटब्याची लेंथ दिलाय. या लेंथला मात्र सोडणार नाहीये. या वेळेला अकुटब्याच्या लेंथ वर तुटून पडलाय बॅटर आणि त्या लेंथला मात्र पाठवले बाउंड्रीच्या बाहेर 6 रन्स. क्रिकेट हाय तो जीव की प्राण, इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. या मैदानाच्या मध्ये जर बॉल टाकला ना तर छोटा तर फायदा होतोय बॅटरचा मोठा आणि हो तोच पाहायला मिळालाय कारण की अकुटब्याची लेंथ या मैदानामध्ये तुम्ही टाकू शकत नाहीये आणि जर अकुटब्याची लेंथ हाताळली तर परिणाम स्वरूप आपण पाहिलं तर काय पाहायला मिळत आहे ते पाहिलं आपण डोळ्याच्या समोर. सिक्सर. धाव संख्या 24. धाव फलकाने वेग पकडलाय. 17 धाव्यांची गरज. लेगवर मात्र हाताळण्याचा प्रयत्न, डाऊन दिले. 1 वाईट बॉलचा इशारा येतोय. इकडे अजित हिलिम यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. सिक्सरने स्वागत त्यांचं देखील केलं परंतु सिक्सरने स्वागत झाल्यानंतर आपण पाहिलं ना की नेमकं काय आहे की थोडंसं त्यांच्यावर प्रेशर आलंय आणि ते कमी करायचंय. कमी करायचं परंतु वाईटने तर कमी होणार नाहीये. वाईटने ते वाढेल परंतु विकेट शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. लेफ्ट आर्म
पुन्हा पाहतोय बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि त्या बॉलला मात्र पटकलं जात आहे अगदी मिड विकेट सीमा रेषा पार एवन क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. थोडासा टेक्निकल इश्यू देखील येताना पाहायला मिळाला, परंतु आपण बघितलं तर मग जवळजवळ धावफलक 31 10 धाब्यांची गरज आहे आणि 10 धावा. विचार विनिमय एकच आहे की मागच्या दिशेने मात्र फटकेबाजी करायची आहे, तिथून धावा जोडायच्या जमवायच्या. आपल्या संघाला मात्र आपण पाहिलंय कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय निश्चित करून द्यायचा आहे आणि त्याच अनुषंगाने पण पाहिलं तर मिळतील आणखीन मिळतील. आपण पाहिलं तर किती धावा मिळाल्या आतापर्यंत, धावा पूर्ण केलेल्या धावा आपण पाहिल्या 4 धावा. धाव संख्या पोहोचली गेली आहे 35 च्या घरात. जिंकण्यासाठी आता धाव्यांची गरज असेल 6 आणि 6 धाव्यांची गरज आहे. छोटा क्षेत्ररक्षक, क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या क्षणाला असं वाटलं होतं की चौकार जाईल, परंतु आपण बघितलं क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. काबिल तारीफ फिल्डिंग पाहतोय आपण. छोटा क्षेत्ररक्षक होता, त्याचं नाव देखील माहिती पडेल, भावेश होता आणि काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग पाहताय. बघा इथे धावा आपण पाहिलं तर मग 36 म्हणजे 5 हवेत. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. असं वाटलं होतं की जवळजवळ 41 धावा पण पाहिलं तर मग एक चांगला फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते, परंतु नाहीये. वन साइडली मुकाबल्याला मध्ये आपण पाहिलं तर मग एक बॉल आहे, एक वन साइडले मात्र आपण बघितलं तर मुकाबला फिरवला गेला. त्याचं कारण आपण पाहिलं की बॅटिंग केली आहे, दमदार बॅटिंग अक्षय साठवणची, दर्जेदार बॅटिंग, लक्षवेधी बॅटिंग पाहायला मिळाले. पंच इन्व्हॉल्व आहे, तर व्हाईट बॉलचा इशारा मात्र आपण बघितलं तर येतोय, म्हणजेच एका धावेने धाव फलकामध्ये वाढ होताना पाहायला मिळते 37 धावा. बघा म्हणजेच आता या बॉलवर एखादा चौकार आला तर कदाचित मॅच याच ओव्हर मध्ये फिनिश होऊ शकते. तो बॅटर आपण पाहिलं तर मग नक्कीच काय इंटेन्ट दर्शवतात. बॉलर आपण बघितलं तर अजित, बॉल आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे हाताळायला गेलाय, बॅटरची अपेक्षा आहे कदाचित एक्स्ट्रा काहीतरी मिळेल, परंतु एक्स्ट्रा काय मिळणार नाहीये. चांगला बॉल मात्र इथे पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 41 धावांचा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली आपण 37 धावा. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त 4. चेपजंग पालनपाडा टीमचे संघनायक असतील त्यांना मी विनंती करतो की प्लीज आपण टॉसबॉक्सच्या दिशेने या. चेपजंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमचे संघनायक रिक्वेस्ट असेल पण टॉसबॉक्सच्या दिशेने मार्गस्थ व्हा, कारण की आपण आता फक्त 4 धावा आहेत आणि सांगता येणार नाहीये, कारण की कदाचित एकच बॉल चांगला बॅट मध्ये आला तर मग 4 धावा होऊ शकतायत. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर रोहित आलेत, परंतु व्हाईट बॉलने मात्र सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र नक्कीच पोचवला गेला आहे. तुमचे अंपायर अजित चिखरत मिळतील, रन्स मिळत आहेत, पाहू शकते आता किती मिळाल्यात. तर जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 मिळाल्यात आणि दुसऱ्या बाजूने आम्ही टीम कनाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीमचे ज्याने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने देखील प्रस्थान करतोय आपण. आणि मला सांगतायत वैभव दळवी
की प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार खेळाडू तो म्हणजेच ऑन अँड ओनली खतरो के खिलाडी मिस्टर अक्षय साठवण याने धावा बनवल्यात. आपण पाहिलं तर तब्बल 6 चेंडूमध्ये 24 धावा तो खेळाडू म्हणजेच मिस्टर अक्षय साठवण प्लेअर ऑफ द मॅच. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खान ही क्रिकेटपटूंची तिथे थोडस थांबवते तुम्हाला. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. मंचावर पाहुणे देखील आहेत. सन्मान्य रामचंद्रजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच